हॅलो फ्रेंड्स, हा आहे गोंडकतिरा। हा डिंकासारखा दिसतो पण डिंक नाही आहे। गोंडकतिरा आपल्या शरीरातली गरमी कमी करतो, दाह कमी करतो, हाडे मजबूत बनवतो, ब्लड प्रेशर कंट्रोल करतो। गरमीने स्किन हेअर आपले ड्राय होतात तेव्हा तो फायदेशीर ठरतो। डायजेशन आणि लिव्हर साठी हा खूप उपयोगी ठरतो। गोंडकतिरा हा फार कमी प्रमाणात वापरायचा असतो, म्हणजे 1 स्पून तो भिजवल्यानंतर खूप फुलून येतो, म्हणजे 10 पट तो फुलून येतो। आता आपण याला पहिले असं स्वच्छ धुवून घेऊ आणि मग त्याला भिजत घालूया। भिजत आपण रात्री झोपताना घालू शकतो किंवा कमीत कमी 4 ते 5 तास आपण याला भिजत ठेवायला पाहिजे। गोंडकतिरा दूध, दही, ज्यूस, लस्सी, सरबत, मिल्कशेक असं यात आपण मिक्स करून घेऊ शकतो। गोंडकतिरा नेहमी लिक्विड फॉर्म मध्ये घ्यायचा। गोंडकतिरा भिजल्यानंतर असा दिसतो, असा फुलून येतो, जेली सारखा दिसतो। किती छान दिसतोय ना। तर चला तर मग यापासून आपण एक ड्रिंक बनवूया। गोंडकतिरा अति प्रमाणात घेऊ नये, त्याने पोट दुखण्याची शक्यता आहे। सरबतासाठी आपण घेतला आहे पाणी, पिठी साखर, गोंडकतिरा, लिंबू, अद्रक आणि पुदिना। इथे 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे, 2 चमचे पिठी साखर, किसलेला अद्रक घालते आहे, पुदिन्याचे पानं क्रश करून घेते आहे, मीठ, लिंबूचा रस। आता आपण गाळून घेऊ। एक चमचा गोंडकतिरा घालते आहे, चांगलं मिक्स करून घेते। हे आपलं ड्रिंक तयार गोंडकतिरा टाकलेलं। हे तर झालं आपल्यासाठी। आता थोडंसं काहीतरी करूया आपल्या पक्ष्यांसाठी। आज आपण पक्ष्यांसाठी आहे ना थोडा वेळ देणार आहे। थोडा म्हणजे काय, 5-10 मिनिटं। पक्ष्यांना आहे ना घरटी बांधायला अशा गोष्टी लागतात, ते शोधत असतात। माझ्या इथे येतात, मी त्यांच्यासाठी खास अशा एक असं वेगळं करून असे भरून ठेवते आणि ते सगळे घेऊन जातात, छोटे मोठे पक्षी। तर आपण काय करायचं, असं नारळ आणलं, त्याच्या अशा एक अशा काढायच्या आणि तुम्हालाही आनंद येईल हे करताना। जेव्हा तुमच्या घरून असे नारळाच्या शेंड्यांचे छोटे छोटे तुकडे घेऊन जातील पक्षी आणि त्यांचं घरटं बांधतील, तर तुम्हाला आनंद होणारच ना। फक्त बघा, त्यांना असं जड उचलणं नाही होणार चोचेत, कारण की माझ्या इथे फार छोटे पक्षी पण येतात। कावळे तर त्यांना नारळ असं दिसलं बाहेर गॅलरीत आहे तर ते त्याला टोचा मारायचा प्रयत्न करतात, घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात। त्यावरूनच मला ही आयडिया आली की आता मी हे असे एवढे घेतलेले आहेत। आता मी दोरी घेते। दोरी काय, आता हे तर झालं थोडं कडक, पण आता त्यांना पण थोडं मऊ मऊ असायला पाहिजे ना। तर आता मी पहिले ह्या दोरीचे छोटे छोटे तुकडे करते।
पालेभाज्या आणतो त्याला बांधून येतात ना, तीच दोरी आहे. मी त्या जमा करून ठेवत असते. कशाला? झाडांना बांधायला किंवा असं पक्ष्यांसाठी उपयोगात येते. आता आपण याचे छोटे तुकडे केले आहे. आता याला आपण ओपन करून घेऊ. म्हणजे त्यांना दोरी ठेवली तरी पण ते घेऊन जातात, पण छोटे पक्षी असतात त्यांना बिलकुल जमत नाही. तर हे आपण त्या छोट्या पक्ष्यांसाठी असे वेगवेगळे त्याचे. आणि तुम्ही पाहालच स्टार्टिंगला वेळ लागेल थोडा. पक्ष्यांना माहीत झालं एकदा की ते तुमच्या इथे येतील, तुम्ही टाकलं की त्याच्या 10 मिनिटात तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी गायब होतील. आनंद मिळेल तो वेगळाच आहे. काही गोष्टी निसर्गात अशाच असतात या आनंद देणाऱ्या. त्याला काही नाही, फक्त थोडा वेळ द्यायचा असतो. तुम्ही या व्यतिरिक्त अजून काय करू शकता पक्ष्यांसाठी मला नक्की कळवा. मी आता हे गॅलरीत कुठेतरी असं अटकून देईल, म्हणजे त्यांना घेताना कसली भीती वाटली नाही पाहिजे. म्हणून मी आता असं हँग करून देईल कुठेतरी, की जेणेकरून ते बिनधास्त येऊन जाऊ शकते. म्हणजे असं काही भांडण असेल, तुम्हाला असं काही सापडत नसेल वस्तू एखादी ठेवायसाठी, तर तुम्ही आपलं पार्सल येते तर त्याचे पुठ्ठे असतात, तर त्या पुठ्ठ्यांमध्ये पण तुम्ही ह्या गोष्टी ठेवू शकता. जसं म्हणजे आता हे आहे, याला असं आतमध्ये करून दिलं, याला असं आतमध्ये करून दिलं की हे असं तयार झालं होते. आणि मग यात आपण हे ठेवू शकतो. आता बघा, हे झाड आहे माझं लावलेलं इथे दोरीच्या स्टँडमध्ये. ते घरीच केलेलं आहे तयार. हे मी झाड काढून देते यातून. तुम्हाला वाटेल तिथे तुम्ही हँग करून द्या, म्हणजे पक्ष्यांना आपली भीती नाही वाटली पाहिजे. आता मी यात हे ठेवून देते, भांड ठेवून देते. आता पक्षी इथे येऊन स्वतः बिनधास्त येऊन घेऊ शकले पाहिजे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे आपण त्यात आहे ना थोडासा कापूस राहतो ना, तो पण असा थोडासा पिंजू तो पण ठेवू शकतो. म्हणजे पक्ष्यांना ह्या सगळ्या गोष्टी लागतात त्यांचं घरटं बांधायला. आणि जेव्हा तुमच्या ह्या तुम्ही केलेल्या गोष्टी, त्या पक्ष्यांसाठी ठेवलेल्या गोष्टी ती घेऊन जातील, तेव्हा तुम्हाला किती आनंद होईल तो शेअर करा माझ्यासोबत.